त्यांनी खरेदी केली चुटकन जाऊन लगेच ना. लिफ्टच्या बटनाला उडी मारू मारू दरवाजा सहाव्या माळ्यावर. आता मी उतरते, तू नको उतरू, तुला अजून टाइम आहे. गेला अन्नपूर्णा भोजनालय आहे. बाजरीची ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी पण याच्यावरच करते आहे ना. तयार झाले भात. हाय फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आणि इकडे मी वॉकिंगला आलेली, मिस्टर ऑफिसवरून आलेले आणि घरी मला भाकरी आणि पोळी लागत होती प्रणितसाठी. चक्कीत दळण दिलेलं, तर दळण होईपर्यंत उशीर होणार होता, 10 वाजणार होते. मी 10च्या नंतर कधी बनवणार. रेडीमेड घेऊन गेलो आणि पीठ पण घेऊन आलो. आणि आज बुद्ध पौर्णिमा होती. सगळ्या लाईट दिवाळीच्याच आम्ही ऑन केल्या होत्या. गौतमाचे पाहे आपलं झाड होत. इथे मी बुद्ध पौर्णिमा होती, मग गोड स्वीट काय बनवू, आणि बाहेरून ते आणलेलंच मँगोज दिसले आणि रवा दिसला घरामध्ये. मग मी खीर बनवते आणि पुरणपोळी अजून एवढ्या लवकर बनवणार नव्हते. असं तूप वगैरे घालून रवा भाजून घेत होते आणि हा मँगोचा रस काढून घेत होते मिक्सरमधून. तर चालू होतं हे माझं आज. पानी पीकर आनंद चेतवन लौट गए, लेकिन प्रकृति चुपके से उनके पीछे पीछे गई और उनके रहने की जगह का पता लगा लिया. उसने यह भी जान लिया कि उनका नाम आनंद है. मातंगी को सारी बात बताई और जमीन पर लेटकर रोने लगी, लेकिन आनंद नहीं माना. मातंगी ने प्रकृति को बताया. इथे मी मँगो कट करत होते. हा केसर आंबा आहे. आंब्याचे खूप सारे प्रकार आता खाऊन झाले. यांच्या ऑफिसमधल्या कैऱ्या त्याचे पण पिकवले आम्ही. ते फ्रीमधलेच होते, झाडाचे, ऑफिसच्या इथे झाड होतं. आणि हे विकत आणलेले केसर. पुन्हा बरेच असे आम्ही छोटे थोडे विकत आणून रोज मँगो असायचा जेवणामध्ये. आज मँगो शिरा बनवते. तर मी पायनॅपल पण बनवला होता. पायनॅपलचं सीझन होतं तेव्हा. आणि आता मँगो ट्राय करते मी बुद्ध पौर्णिमेसाठी. लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. ये केंद्र न केवल बुद्ध के दर्शन और शिक्षाओं पर शोध करेंगे, बल्कि युवाओं को उनके विचारों को आधुनिक जीवन में लागू करने की प्रेरणा और वियतनाम के साथ सांस्कृतिक और शैक्षिक आदान प्रदान को और मजबूत करेंगे. इसकी प्रकृति के साथ सामंजस्य जीना सिखाएं. आज
जब जलवायु परिवर्तन के संरक्षण की पहल, ये सभी आज के दौर में जब तनाव और प्रतिस्पर्धा बढ़ रही है, बुद्ध का यह संदेश हमें मानसिक शांति, सही वाणी, सही कर्म, सही आजीविका, सही प्रयास, सही स्मृति और सही समाधान को अपने जीवन का हिस्सा बनाए। तुम्ही पण एन्जॉय केली असेल बुद्ध पौर्णिमा. थँक्यू, धन्यवाद. असेच प्रेम देत राहा. प्रेमाला खूप महत्त्व आहे.